काँग्रेस नेत्यांची दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक सुरू आहे। काँग्रेसचे प्रभारी रमेश चन्नीथले यांच्या उपस्थितीमध्ये बैठकीला सुरुवात सुद्धा झाली आहे। बैठकीला नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार आणि सतेज पाटील हे मोठे नेते उपस्थित आहेत। केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होण्यापूर्वी नेत्यांची बैठक होतीये। राज्यामधील उमेदवारांच्या नावावर चर्चा सुरू आहे। तर काँग्रेसच्या नेत्यांची दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक होतीये। सकाळपासूनच बैठकांचं सत्र थांबत नाहीये आणि काँग्रेसचे प्रभारी रमेश चन्नीथले यांच्या उपस्थितीमध्ये या बैठकीला सुरुवात झाली आहे। अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी शिवाजी आपल्या सोबत आहेत। शिवाजी, आपण पाहतोय बैठकीला अनेक मोठे नेते उपस्थित आहेत। कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे? महाराष्ट्राच्या काँग्रेस नेत्यांची राजधानी दिल्लीमधील केरळ भवनमध्ये एक बैठक सुरू आहे। साधारण अर्धा ते पाऊण तासापासून ही बैठकीला सुरुवात झालेली आहे। या बैठकीमध्ये प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, सतेज पाटील हे नेते उपस्थित आहेत आणि महाराष्ट्रातील साधारण ज्या जागांवरचा तिढा सुटलेला आहे त्या जागांवरती उमेदवार फायनल करण्याच्या संदर्भात सध्या बैठकीमध्ये चर्चा सुरू असल्याची माहिती मिळत आहे। आणि या बैठकीला विशेष बाब म्हणजे काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चन्नीथला हे देखील उपस्थित आहेत। आणि दुसरीकडे जर पाहिलं तर काँग्रेसची एक महत्त्वाची बैठक केंद्रीय निवडणूक समितीची देखील सुरू आहे आणि केंद्रीय निवडणूक समितीला ही नावं देखील देण्यात येणार असल्याचं समजतंय। आणि त्यामुळे आता या बैठकीकडे सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे, कारण या बैठकीनंतरच जी नावं फायनल होणार आहे साधारणपणे महाविकास आघाडीमध्ये ज्या नावांची जी मतदारसंघ काँग्रेसकडे आलेली आहेत आणि ज्याचा तिढा सुटलेला आहे त्या मतदारसंघावरती काँग्रेस जे आहे उमेदवार जाहीर करण्यासाठी नावं जे आहेत केंद्रीय निवडणूक समितीला देणार आहे। त्यामुळे ही बैठक अत्यंत महत्त्वाची आहे आणि असं होऊ शकतं की आज किंवा उद्या सकाळपर्यंत महाराष्ट्र वगळता इतरची जी यादी येणार आहे हो, त्यामुळे शिवाजी या बैठकीमध्ये काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद दिलेल्या पूर्ण माहितीसाठी।